नमस्कार, मी नवसो परब वार्ता गोव्याची या न्यूज बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करतोय। नेहमीप्रमाणेच आपण जाणून घेणार आहोत दिवसभराच्या घडामोडी, पण त्या अगोदर पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव। घरकुल मसाले। तीव्र नाराजीनंतर अखेर सरकार आणि प्रशासन बॅकफूटवर। सरकारी कार्यालयातील फोटोंबाबत काढलेलं परिपत्रक मागे घेण्याची नामुष्की। 7वा वेतन आयोग जारी करा, कदंबा कर्मचाऱ्यांची मागणी। आझाद मैदानात आयटकची निदर्शनं, सरकार विरोधात नाराजी कायम। फोंडा उपनगराध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला। उपनगराध्यक्षपदी वीरेंद्र ढवळीकर कायम, अविश्वास दाखवलेल्या 8 पैकी एका नगरसेवकाची गैरहजेरी। कोरोनाचा धोका कायम, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात कोरोनाचे तब्बल 15 बळी। मृत्यूदराच्या चिंतेने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढवली। महाराष्ट्राच्या रत्नागिरीमधील मासेमारी बोटींवर कोलवा बाणावलीत कारवाई। अवैधरित्या गोव्याच्या समुद्रात घुसखोरी केल्याचा आरोप। डॉक्टर शेखर साळकरांच्या विनंतीचा महानायकानं ठेवला मान। अखेर पान मसाल्याच्या जाहिरातीचा करार अमिताभ बच्चनकडून रद्द। चौफेर टीकेनंतर अखेर सत्ताधारी भाजप सरकारनं सावध पवित्रा घेतलाय। फोटो लावण्याबाबत जारी केलेला आदेश तात्काळ रद्द करण्यात आलाय। भाऊसाहेब बांदोडकर यांचा उल्लेख जारी करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत नसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे। गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने हल्ली एक परिपत्रक जारी केलं होतं। या परिपत्रकात सरकारी कार्यालयात लावण्यात येणाऱ्या फोटोंबाबतची माहिती देण्यात आली होती। या यादीमध्ये ज्या नेत्यांचे फोटो लावण्यासंबंधीचे आदेश देण्यात आले होते त्यात गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांचं नाव नव्हतं। भाऊसाहेब बांदोडकरांचं नाव नसल्यानं मगोचे नेते सुधीन ढवळीकरांनी सरकारवर टीका केली होती। दरम्यान रविवारी मुख्यमंत्र्यांनी या परिपत्रकावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं होतं। जुने फोटो काढून नवे फोटो लावले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। दरम्यान ज्यावेळी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं त्यावेळी स्वार्थी कोण आहे असा सवाल करत मगो नेते सुधीन ढवळीकर यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली होती। एकूणच फोटोवरून सुरू झालेल्या या नाराजीची दखल घेत प्रशासनाकडून तात्काळ परिपत्रक मागे घेण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे। एक्झिस्टिंग फोटो असलेले खंयचेच काढून उडय हे आम्ही कोणाकूच सांगूंक ना। आमकां ड्यू रिस्पेक्ट बाबासाहेब आंबेडकर आसतले, भाऊसाहेब बांदोडकर आसतले, हांचे फोटो जर एक्झिस्टिंग आसाच आसा ते खंयच्याच आमच्या गव्हर्मेंटाच्या सायटी वयल्यान काडून उडोवंक ना, गव्हर्मेंटाच्या कार्यक्रमाक वापरचे न्हू हे केन्ना म्हणूंक ना। ज्या ज्या जाग्यार ते फोटो लायिल्ले आसा आनी इन फ्युचर सुद्दां हे सातत्यान लायले वयतले। सध्या आझादी का अमृत महोत्सव आनी गोवा 1860 हाजेर फक्त जो विशय आसा कार्यक्रमाक तेंच्यांनी फोटो वापरता तो एक सर्क्युलर काडलेलो आसा। तो हेजो अर्थ खंयचेच फोटो डिलीट किंवा काडून उडय असो अर्थ ना। जे एक्झिस्टिंग फोटोग्राफ्स आसतले हे सगळे फोटो आसतले आणि ते फुडें कंटिन्यू जातले असो अर्थ। काही दिवसांपूर्वी गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यानं एक परिपत्रक काढलं होतं आणि ह्या परिपत्रकात त्यांनी महात्मा गांधी, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे फोटो जे आहेत ते वापरण्यासंबंधी सर्व खात्यांना, त्याचप्रमाणे महामंडळांना आणि जी सरकारच्या संबंधित जी महामंडळं असतील किंवा लोकल बॉडीज असतील त्यांना सांगण्यात आले होतं की त्यांचे फोटो वापरावे। त्यानंतर ह्या परिपत्रकावर मगोचे नेते आणि आमदार माजी मुख्यमंत्री सुधीन ढवळीकरांनी टीका केली होती की गोवा सरकारला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा विसर पडला आहे आणि ही जी कृती सरकारने केलेली आहे किंवा हे जे परिपत्रक काढलेलं आहे त्यात भाऊसाहेब बांदोडकरांचं नाव नसणं ही खूप खेदजनक गोष्ट असल्याचा आरोप जो होता, टीका जी होती सुधीन ढवळीकरांनी गोवा सरकारवर केली होती। आणि आता या सर्व प्रकारानंतर आणि या सर्व वादानंतर कुठंतरी गोवा सरकारनं एक नवीन परिपत्रक काढून त्यांनी हे जे जुनं परिपत्रक काढलं होतं, जे फोटो लावण्यासंबंधी आदेश दिले होते, ते परिपत्रक मागे घेतल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत हा जो सगळा वाद तयार झाला होता ह्या वादावर आता कुठंतरी पडदा पडला आहे असं आम्ही म्हणू शकतो। पण ह्या सर्व परिपत्रकावरून एक वादाची परिस्थिती किंवा एक
नवीन वाद गोवेकरांना पाहायला मिळाला होता तो आज कुठेतरी सरकारनं नवीन परिपत्रक काढून जुनं जे परिपत्रक माहिती आणि प्रसिद्धी खात्यानं काढलं होतं तो रद्द केल्याची माहिती जी आहे ती जारी केलेली आहे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसह व्हिडिओ जर्नलिस्ट कनिफनाथ तारी, पणजी. फोंड्याचे उपनगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारगळला. अविश्वास ठराव आणलेल्या 8 पैकी 1 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं ठरावावर मतदान झालं नाही. काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष शांताराम कोल्वेकरांविरोधातील अविश्वास ठराव असाच बारगळला होता. नो कॉन्फिडन्स मोशना खातीर 8 जाणांनी सायन मारलेलो. तितूंतले 7 जाण प्रेजेंट आशिल्ले आयच्या मिटिंगेक आनी कोरम जेन्ना ठरयता तेन्ना क्लॉजा प्रमाणे कोरम जो आसा की हाफ ऑफ टोटल स्ट्रेंथ आनी इफ देर इज एनी फ्रॅक्शन सो इफ देर इज एनी फ्रॅक्शन टू बी इग्नोर्ड अशें क्लियरली बरयल्लें आसा एक्टान. सो जेन्ना पयलीं 7 जाण आशिल्ले तेन्ना हांव रावलो 15 मिनटां जाले मागीर आनी 15 मिनटां एक्शन केलें आनी जेन्ना 7वो मेंबर येयलो तेन्ना हांवें मिटींग घेतली आनी तो ठराव आसा तो मांडलो. असो ठराव आसा त्या ठरावाक सगळे 7 जाणांनी हात वयर काडला. आतां ठरावाक सगळ्यांनी हात वयर काडला आनी अशा पद्दतीन 7-0 जाता जेन्ना हें जाता तेन्ना अशा पद्दतीन डिसिजन कितें आसा तें हांवें ते DMA कडेन सोडलेलें आसा. हांवें डिसिजन घेवन आयलें आनी इतल्यातूच मिटींग सोंपयल्या. टोटल स्ट्रेंथ 15. DMAचो डिसिजन केन्ना एक्सपेक्ट आसा तें हांवें चीफ ऑफिसराक सांगलां अशें मिटींग जाल्या ते तुमी कन्वे करा तांकां. आनी सो 8 जाणांनी सांगला म्हणजे 8वो कोण तुमचो प्रेसिडेंट जावं नाका म्हणटा. 8वो अर्चना डांगे म्हणटा ती प्रेसिडेंट जावना. पण तिणे सायन मारलेली ऑलरेडी. तिणें सायन मारलेली तिची 8वी सायन आशिल्ली ती प्रेसिडेंट जावना. ओके. जेन्ना म्हाजे कडेन म्हणजे तिजें उलोवप जालें सकाळीं आज सकाळीं उलोवप जालें तेन्ना तिणें सांगलें की जो एक्जिस्टींग जो वायस चेअरपर्सन आसा विरेंद्र ढवळीकर ताचे कडेन आयलो सकाळी फुडें आनी ताणें सांगलें की तूं कित्याक हें करता आपूण रेजिग्नेशन दिता तेन्ना तूं ठरावाक वचो नाका. सो तेणें आनी आपल्याकूय कांय वायटपण नाका तो रेजिग्नेशन जर दिता म्हणटा अजून पर्यंत काय पावना. म्हणल्यार रेजिग्नेशन जर दिता म्हणटा आपल्याक तेजे कडेन कांय वायटपण घेवपाचें ना. तो आपूण जावन रेजिग्नेशन दिता जाल्यार आपूण आनी त्या ठरावाक येना. तेणें आपल्याक रिक्वेस्ट केला. आमचो जो ग्रूप आसा 8 जाणांचो ते आमी सगळे एक कडेन रावून आमी तो नो कॉन्फिडन्स म्हाज्या हाडलेलो तो आमी डिफीट केलो. सो अशें आयकूंक येता एक कावन्सिलराक तुवें वचून सांगलेलें की आपण रिजायन जाता म्हणून तुमी नो कॉन्फिडन्स मोशन हाडनाका बीन अशें म्हणून कितें जाल्लें काय म्हणटा. तशें कांय ना. आमची जी एक अर्चना बाय आसा पळय तेणी म्हाजी नो कॉन्फिडन्स सायन केल्ली. ताका आमच्याच एक मनशान तें तुमकां सांगपाची गरज ना तेणी ताका मिसगायड केल्लें की अशें कर तशें करुया म्हणून मिसगायड केल्लें आनी तेणी म्हळ्यार आमी सगळीं हें करुया म्हणून मिसगायड केलें म्हणून तेणी सायन मारली. मिसअंडरस्टँडींग जालें म्हणून तेणी सायन मारली. तशें कांय ना आमचे भितर. तुमी आतां 8 जाण वांगडा 8 जाण आमी सगळीं बरोबर आसा. आतां तुमच्या पार्टीचो जातलो चेअरपर्सन हय जातलो केन्ना चेअरपर्सनूय जातलो वायस चेअरपर्सनूय जातलो. रिजन दितलो केन्ना कळटलें. पार्टीन अजून म्हाका ते बद्दल कांय सांगूं ना. सांगले नंतर हांव पार्टी सांगता तसो हांव निर्णय घेतलो. पूण हे तुजे आरोप केला तर फोटिंगाचे आसा. हय फोटिंगाचे. ते कोण एक मनीस आसा तो मातसो मिसगायड करता आपल्या स्वार्था लागून. काम काय जायना. 5 म्हयने जाले कांय आमची कामाय जावना. हेजे पयलीं जे बरी कामां जातालीं आमकां लोकांकूय तसो रिस्पॉन्स दिवपाक जाय कित्याक आमच्या वॉर्डान आमची कामां जाल्ली जाय आमकां आनी कांय ना. 15 वॉर्ड तो चेअरपर्सन म्हणजे 15 वॉर्डूय तेणी एक्चुली तेणी लक्ष घालप आसता. मार्केटान कितें आसा तें पण तेणी पळोवप आसता कित्याक ह्या वर्साक तुमकां जो प्रॉब्लम जाला आतां तुमी म्हणटा पळय चिखल जाला हें जाला हेजे पयलीं जाल्लें आयकूच नासतलें तुमी केन्ना आमचे चेअरपर्सन आसतना दळवी आशिल्लो पयलीं तेन्ना केन्ना अशें प्रॉब्लम ना अशी कोणाची कंप्लेनी नाशिल्ल्यो. कदंबा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासह बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा या मागणीसाठी आझाद मैदानावर धरणं धरण्यात आली. राज्य सरकारकडे कामगार धोरणच नाही अशी टीका आयटकचे नेते क्रिस्तोफर फोन्सेका यांनी केली आहे. कदंबा कामगाराचे कांय रास्त आनी करेक्ट मागण्यो आहात. एक म्हणल्यार की 7th पे आमकां लागू केला पण 7th पेचे एरियर्स आनी इतर सवलत्यो कामगारांक मेळपा सारके आनी मेळपाक लागून एग्रीमेंट आजुनूय युनियना लागीं जावंक ना. KTC ड्रायव्हर्स अलायड एम्प्लॉईज असोसिएशन AITUC गेल्या 3 7th पे कमिशनाचे एग्रीमेंट 4th पे 5th पे आनी 6th पे आमी सायन मारला.
मेजॉरिटी कामगार ओवरवेल्मिंग मेजॉरिटी कामगार KTC ड्रायव्हर्स अलायड एम्प्लॉईज असोसिएशनाचे मेंबर आहात आणि ताका लागून सरकाराय मानता कदंबाई मानता तेणी इमिडिएटली एग्रीमेंट सायन करपाक जाय आणि जे एरियर्स आहा ते इन्स्टॉलमेंटांनी आमकां फारीक करूंक जाय. आमी मुख्यमंत्री लागीं खूब फावटी मिटींग आपयला तेणें आजुनूय मिटींग दिवना. पूण आमी दुसरो डिमांड जो घेतला तो बदली कामगाराचो. जे कामगार 6 आनी 7 वर्सां काम केल्ले फ्रॉम 2014 ऑनवर्ड्स. थोड्या कामगारांक परमनंट केला पूण उरलेले खूब जाण आसात. त्या कामगारांक बरो आलाशिरो दिवचो, तांकां परमनंट करचें आनी तांचो पगार वाडोवचो. तांचो आजुनूय पगार 15,000 रुपया आहा, विच इज अ शेमफूल थिंग. ताका लागून इक्वल पे फॉर इक्वल वर्क त्या हाचेर गव्हर्मेंटान युनियना लागीं एग्रीमेंट करचो आनी बदली कामगाराचो पगार विथ DA फिक्स करचो आनी तांकां फुडार बरो दिवचो. इलेक्ट्रीक बसीस कदंबा हांतू येयल्यात पूण गव्हर्मेंटान घेतल्यात. ह्यो इलेक्ट्रीक बसीस कामगार कॉन्ट्रॅक्टराच्या अंडर आहात, ते ताबडतोब कदंबा अंडर हाडचे आनी इलेक्ट्रीक बसीस ॲडमिनिस्ट्रेशन आनी सगळे कदंबा अंडर जावचे ही आमची मागणी जावन आसा. कॉन्ट्रॅक्ट कामगार जे आसात ते कॉन्ट्रॅक्ट कामगाराचे फुडार सरकारान पळोवचो आनी कॉन्ट्रॅक्ट कामगारांक इक्वल पे फॉर इक्वल वर्क, समान काम समान वेतन, त्या मुद्द्याचेर तांकां सवलत्यो, लीव आनी बोनस आनी बरो फुडार दिवचो. तो कदंबा कॉर्पोरेशनाच्या वतीन त्या कामगारांक वयसून घेवचे, जावं ते स्वीपर्स जावं ते वॉशिंग बॉयज आनी सगळे. त्याच बरोबर मेकॅनीक आनी इतर कॅटेगरी कामगारांचे MACP आनी इतर डिमांड आसात आनी तांचे प्रमोशनाचे प्रश्न आहात. ते सगळे प्रश्न मिटोवन डिस्कशन करून ताबडतोब ते सॉल्व करचे हे आमची मागणी आसा. आनी चीफ मिनिस्टरान इमिडिएटली हे प्रॉब्लम सॉल्व करपाक इमिडिएटली मिटींग दवरून तेजेर मॅनेजमेंटाक आदेश दिवचो. चेअरमॅन एज वेल एज द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॉर्पोरेशन आनी तशेंच गोंयच्या मुख्यमंत्र्याक आमी उलो मारतात. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ताकाय उलो मारतात. तेणी ताबडतोब पावलां मारची आनी प्रॉब्लम मिटोवचे आनी उरलेल्या कामगारांचे प्रश्न वर्किंग क्लास सेक्शन्स तांचेय प्रश्न मिटोवचे हे आमी सरकाराक कळयता. आनी ना जाल्यार आमी एक भारी एक पावरफूल आंदोलन फुडें व्हरतले हाचेय आमी एश्युरन्स दिता. दरम्यान यावेळी फोन्सेका यांनी कामगारांना खडे बोलही सुनावले आणि पूर्ण क्षमतेनं आंदोलन करण्याचा सल्ला दिला. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण नेहमीच अग्रेसर राहणार असं ते यावेळी म्हणाले. तुम्ही ताळ्या मारता जाल्यार सारखे मारात, नाल्यार मारून काय अर्थ ना. पिची मारतात ते. डू यू एग्री विथ मी? जाल्यार ताळ्यो सारखे मारात. विल नॉट वर्क. कितें पळय करता जोशे करो, वयल्या वयर करिनाकात. वी फायट प्रॉपरली. ताका लागून वी डोंट विन. अर्दे कुठे आमी विकेट and then everything goes back. खुबशा कामगारांक कांयच लक्ष ना युनियन कदें काम करता ते. एक अपॉइंटमेंट मेळटलो ह्या मॅनेजमेंटा लागीं जाल्यार 10 फावटी फोन करचो पडटा. 10 फावटी फोन लेटरां हे ते शेवटाक करून शेवटाक आमकां अपॉइंटमेंट मेळटा. वाय शूड वी कॅनॉट फायट? तांकां दिसता आमच्यान फायट करूंक जायना. I want to promise the government, कामगारांचे जे कामगारांचे प्रश्न उरल्यात गोंयांत, we are going to fight. We are going to have on an abiding scale continuous struggles in Goa. Whether it is Kadamba, whether it is government employees, whether it is R&D employees, whether it is forest workers, whether it is PWD workers, whether it is panchayat workers, we are going to have continuous struggles. Contract workers. साखळीत रविवारी सरकार तुमच्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला साखळीतील लोकांनी मुख्यमंत्र्याचं जंगी स्वागत केलं.
सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमाचा साखळी एक टप्पा रविवारी पूर्ण झाला. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात सरकार तुमच्या दारी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. जंगी स्वागत करत मुख्यमंत्र्यांचा जयघोष यावेळी करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही आपल्या मतदारसंघाशी संवाद साधला. दरम्यान खड्ड्यावरून सुनावणाऱ्या विरोधकांनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावलेत. फक्त मगोज नव्हे तर काँग्रेस नेत्यांनाही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात संबोधित करताना निशाणा साधलाय. गजाली बऱ्याच जाणांक दिसता की वेगवेगळ्या पद्धतीचे टिका खूप जण करता. थोडे मडगांवान बसून करता, थोडे फातोड्यान बसून करता. आणि ज्यांच्यानी आमकां सांगचे न्ही, ज्यांच्या पक्षाक केंद्रीय नेतृत्व ना, ज्यांच्या पक्षाक राजकीय नेतृत्व ना आणि त्याच्या हांगातलेच आमदार आयज हांगा काय फाल्यां थंय हें हेंकांच खबर ना. आणि जाका ज्या पक्षान हांगासर मुख्यमंत्री केलो, खासदार केलो, सगळ्यो गजाली दिल्यो आणि तोच जर मनीस तेंच्या वांगडा रावना जाल्यार गोंयच्या लोकांनी विचार करचो हेंच्या वांगडा रावपाचें काय ना तें. कारण हेंचेच मनीसाचे आमदार निवडून दिल्ले लोक हेंच्या वांगडा रावना. म्हणून हांव बाब दिगंबर कामत सांगपाक सोदतां, अजूनही वेळ वचोवना. फुडली गजाल हांव सांगना. अरे रस्त्या वयल्या खड्ड्यांच्यो गजाली हे सांगतात. फाटली 20 वर्सां PWDचो मिनिस्टर कोण आसलो काडून पळयात, मुद्दामून काडून पळयात. आणि जर हेका कोण जबाबदार आसात जाल्यार तोच जबाबदार आसा सुदीन ढवळीकर जो PWD मिनिस्टर. एकीकडे राज्यात कोविडचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असलं तरीही राज्यातील कोविडची चिंता अजूनही पूर्णपणे संपलेली नाहीये. कारण राज्यातील गेल्या 10 दिवसांतील कोविड बळींचा आकडा हा चिंताजनक असल्याचं समोर आलंय. गेल्या 10 दिवसात राज्यात कोविडमुळे तब्बल 15 रुग्ण दगावलेत. त्यामुळे अजूनही राज्यातील कोविड बळींची चिंता पूर्णपणे संपलेली नाहीये. राज्यातील मृत्यूदराची डोकेदुखी अजूनही कायम आहे. रविवारी कोरोनामुळे 3 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 15 रुग्ण आतापर्यंत दगावलेत. तर एकूण कोरोना बळींचा आकडा हा आता 3,325च्या पार गेलाय. 10 ऑक्टोबर पर्यंत गोव्यात कोरोनाचे एकूण 3,329 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसात 682 नवे रुग्ण आढळून आले, तर 710 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असल्यानं दिलासा व्यक्त केला जातोय. सक्रिय रुग्णसंख्या आता 800च्या आत आली आहे. लवकरच हा आकडा 700च्याही खाली येईल अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सप्टेंबर महिन्यात 45 कोरोना रुग्ण दगावले होते. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसातच 15 रुग्ण दगावल्यानं चिंता व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे ICUतील कोविड रुग्णांची संख्याही वाढते. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या रुग्णालयात 220 पेक्षा रुग्ण हे ICUत उपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहनही केलं जात आहे. राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत होत असतानाच आता पुन्हा एकदा काळजी घेण्याची गरज व्यक्त होते. तर दुसरीकडे ऑक्टोबर अखेरपर्यंत 100% कोविडचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय अवघड असल्याचं आकडेवारीतून दिसतंय. राज्यातील एकूण 4 लाख लोकांचा कोविडचा दुसरा डोस बाकी आहे. प्रतिदिन 10,000 जणांचं लसीकरण होत असल्याने 31 डिसेंबरपर्यंत गोवा फुल्ली वॅक्सिनेटेड होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बातमी वाळपईतून. वाळपईतील कोविड रिलीफ फंडसाठी अनेकांनी तोबा गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे 3:13 वाजले. मोठ्या संख्येनं वाळपईत लोकांची कोविड रिलीफ फंडसाठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं. महिला, वृद्ध, पुरुषांची तोबा गर्दी यावेळी झाली होती. सरकारकडून कोविड रिलीफ फंडसाठी प्रत्येकी 5,000 रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ही मदत मिळावी यासाठी अर्ज करायला अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा चांगला फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देविदास गावकर यांच्याकडून. आज जे सरकारने 5,000ची जी स्कीम कोविड रिलीफ फंड म्हणून जी सरकारने जाहीर केली आहे, या स्कीमसाठी आज वाळपईत बघितलं तर एवढी नोटरी वगैरे कोण टायपिंग वगैरे करतात त्याच्या दुकानावर एवढी गर्दी आहे की जसं चतुर्थीच्या काळात जसं सामान खरेदी करायला गर्दी असतात तशी गर्दी पडलेली आहे. आता बघितलं तर ती स्कीम ज्या माणसासाठी सरकारने केलेली त्याची पूर्ण माहिती लोकांपर्यंत खरी पोचली आहे की नाही असं वाटतंय की ती कुणासाठी आहे स्कीम. आणि आता जर बघितलं तर एवढ्या बायका या दुकानावर आहेत. खरंच मला वाटतं की त्यांच्या सगळ्यांना हे रिलीफ फंड आहे हा मिळावा. पण बघितलं तर ही जी स्कीम होती ती फक्त जे पारंपरिक व्यावसायिक होते यांच्यासाठीच होती. पण आज बघितलं तर याची माहिती सर्वांसमोर पोचली आहे की नाही यातच काहीतरी शंका वाटते. कारण जो तो या फॉर्मच्या पाठीमागे लागलेला आहे. अतिथी देवो भव हे खरं तर गोव्याचं ब्रीद, पण यालाच काळीमा फासणारी एक घटना कलंगूटमध्ये घडली आहे.
पार्किंगचा रस्ता विचारला म्हणून एकानं पर्यटकांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रेंट अ बाईक व्यावसायिकानं पर्यटक महिलेसह तिचा पती आणि भावाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान ज्या पर्यटक महिलेला मारहाण करण्यात आली ती महिला गरोदर असल्याची ही बाब समोर आली. कळंगूट समुद्रकिनारी ही घटना घडली. पार्किंगचा रस्ता विचारल्याबद्दल रेंट अ बाईक व्यावसायिकानं छत्तीसगडहून आलेल्या या पर्यटकांना मारहाण केली. इतकंच काय तर गरोदर महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी पर्यटक महिलेनं पोलिसात तक्रार दिली असून 3 संशयितांपैकी एकाला अटक करण्यात आली. संशयित अलेक्स फर्नांडिस आणि त्याची संशयित मुलगी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कळंगूट इथल्या बांदोडकर चौकात ही घटना घडली. पर्यटक महिला 4 दिवसापूर्वी गोव्यात आली होती. आपल्या कुटुंबियांसमवेत पर्यटनासाठी आली असता हा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी पतीसोबत गरोदर महिला समुद्रकिनारी दुचाकीवरून आली. त्यांच्या मागे तिचा भाऊ सुद्धा होता. तिनं रस्त्या शेजारी असलेल्या संशयित व्यावसायिकाला पार्किंगचा हाच रस्ता आहे का असं विचारलं. त्याबरोबर संशयितानं अपमानास्पद शब्दात उत्तर दिलं. एवढ्यावरच हे थांबलं नाही तर संशयितानं गरोदर महिलेच्या पतीवर हल्लाही केला. संशयितानं फिर्यादी महिलेचं टी-शर्ट ओढून तिला ओरबाडल्याचाही आरोप करण्यात आलाय. इतकंच काय तर तिचं मंगळसूत्रही तोडलं. यावेळी मारहाण करणाऱ्या रेंट अ बाईक व्यावसायिकाची मुलगीही बाहेर आली आणि तिनं ही पर्यटक महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांनी संशयित कामगाराला बोलावून आणलं. त्यानंतर संशयित प्रदीप अफाळे या कामगारानं फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. तसंच गरोदर असतानाही तिच्या पोटावर लाथ मारली. शिवाय फिर्यादीच्या भावालाही संशयितांनी मारहाण केली. जवळच तैनात पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयितांच्या तावडीतून पर्यटकांची सुटका केली. संशयित अफाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान पोलिसांना पाहून संशयित अलेक्स फर्नांडिस आणि त्याची मुलगी पसार झाली. संशयितांनी फिर्यादीचं मंगळसूत्रही चोरून नेल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. बातमी आहे गोव्यातील मासेमाऱ्यांना काळजी करायला लावणारी. महाराष्ट्रातील मासेमार गोव्यातील समुद्रात घुसखोरी करतायत की काय असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. कारण सोमवारी रत्नागिरीतील मासेमाऱ्यांना गोव्यातील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करताना पकडण्यात आलंय. परराज्यातून गोव्यात मच्छीमार येत आहेत आणि आमच्या गोव्यात अवैधरित्या मासेमारी करून गोयीकारांना संपवायला निघाले अशी शंका घेतली जाते. सोमवारी कोलवा आणि बाणावली येथे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार बोटी अवैधरित्या मासेमारी करताना पकडण्यात आल्या. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने कोलवा पोलिसांनी कोलवा बाणावली समुद्रकिनारी छापा टाकून अवैध मासेमारी करणाऱ्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाई दरम्यान रत्नागिरी महाराष्ट्रातून आलेल्या 2 मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या रत्नागिरीतील मच्छीमारांना कोलवा पोलिसांनी बेतूल किनारपट्टीवरील पोलिसांकडे सुपूर्द केलंय. या प्रकरणातील पुढील तपास बेतूल पोलीस करत असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान यावेळी स्थानिक मच्छीमारांनी यावर तीव्र संताप व्यक्त केलाय. सुमार 200 बोट्यो नुस्त्या मान काबाग होत आहे. आमच्या गोंयच्या 200 बोट्यो आम सकाळ 3 नुस्त्या मारून गेलो. रुपया नुस्त्या घेईन असं येईल. आणि एक आम 2 आळे आमचे रिस्क घेऊन आणि क्रिस्टोन आणि आमच्या दुसऱ्या हार येयल्ले आणि पोलीस स्टेशनात दिलाय. सोद्या पुलिसान तेंगेलो वेतना वयलो आहे. थंय नुस्त्या घेतले थंय एक माडक्यो येतोय कोळे आगुडी कोळये हेसो नुस्त्या माता येतोय आणि आमच्या गोंयकारांक कितें खावपाचें. आपले समाज किंवा बरेच रिस्क घालो ते सगळे चड तुका 3 पुलीस आनी 3 नुस्त्या गेले थंय बिंदास केले कित्याक आमकांय पडटा. आमकां बी बारीक व्हड त्याच जाय बारीक रिस्क कितें करतले. बातमी आहे पोलीस बनायला आलेल्या एका मुन्नाभाईची. पोलीस भरती परीक्षेत चक्क कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आली आहे. नेमका हा प्रकार कुठं घडलाय तुम्हीच पहा. हे कानाचं ऑपरेशन नसून एका कॉपी बहादराचा प्रताप उघडकीस आणणारं धगधगतं वास्तव आहे. पोलीस शिपाईसाठीच्या परीक्षेत चक्क मुन्नाभाई स्टाईलनं कॉपी करणं एकाला चांगलंच महागात पडलंय. परीक्षेदरम्यान या तरुणाच्या विचित्र हालचालींनी पोलिसांना संशय आला. त्यांनी या मुलाची झडती घेतली आणि पाहतात तर काय,
या तरुणाच्या चक्क दोन्ही कानातून एक डिव्हाइस बाहेर पडलं. हा प्रकार घडलाय जळगाव शहर पोलीस दलाच्या भरती परीक्षेत. हा मुलगा व्हॉट्सअपवर प्रश्नोत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर ही भांडाफोड झाली आहे. एकूणच कायद्याचं रक्षण करण्याची परीक्षा देण्यासाठी आलेल्या या मुन्नाभाईनं कायद्याचं उल्लंघन केल्यानं त्याच्यावर कडक कारवाई केली आहे. एका पान मसाल्याच्या जाहिरातीवरून देशभरातून टीका झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी या जाहिरातीतून माघार घेतली आहे. 80व्या वाढदिवसानिमित्त बच्चन यांनी हा निर्णय जाहीर केलाय. तंबाखूयुक्त पान मसाल्याच्या जाहिरातीत अभिनेते अमिताभ बच्चन दिसून आल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. केवळ पैसे मिळतात म्हणून जी वस्तू स्वतः अमिताभ बच्चन खात नाहीत त्या वस्तूची जाहिरात करतात अशी टीका झाली आहे. शिवाय तरुण पिढीनं अमिताभ बच्चन यांच्याकडून हे शिकावं का असा सवालही उपस्थित झालाय. गोव्यातील राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शेखर साळकर यांनी या जाहिरातीची दखल घेत बच्चन यांना खरमरीत पत्र लिहिलंय. तुमच्यासारख्या अभिनेत्यानं अशी जाहिरात नाकारायला हवी, त्याचबरोबर तंबाखू विरोधातील मोहिमेसाठी योगदान द्यायला हवं असं डॉक्टर साळकर यांनी पत्रात म्हटलं होतं. दरम्यान बच्चन यांनी ही जाहिरात आपण सोडत असल्याचं 80व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलंय. या जाहिरातीच्या प्रमोशनसाठी मिळालेले पैसेही त्यांनी संबंधित कंपनीला परत केलेत. डॉक्टर शेखर साळकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. I am extremely happy today that Mr. Amitabh Bachchan, the real hero, has withdrawn from that advertisement which is notorious, which is like a surrogate advertisement for the tobacco Kamala Pasand Pan Masala, and he was advertising for Ilaichi and other things with Ranveer Kapoor, and he has given an official statement today that he is withdrawing from this because it is considered as a surrogate advertisement. Today is his 80th birthday, and I wish him all the best in his future. And I think this is the best return gift what he can give to all the people of India and all his followers, because there are a lot of followers, and this would have impacted a lot of young children from taking to this Pan Masala. Because our latest study in 1919, GATE study, which is a 2019, the GATE study has shown that in Goa at least, there is little increase in Pan Masala uptake, especially in the rural area, and most likely it will be because of this only. So I am really happy that he has taken this step, and I hope that the other heroes, the so-called heroes, Shah Rukh Khan, then Ajay Devgan, Hrithik Roshan, Ranveer Singh and others who go for such type of just because of money, for advertisement just because of money, I think they will understand that impact of this withdrawal of Mr. Amitabh Bachchan from this advertisement, and they will also withdraw from their advertisements. At least in Kadambachar जे सगळे तानी जे मारिल्ले आसा, because it's a government owned corporation. गव्हर्नमेंट ओन कॉर्पोरेशन एका सायडीक तुम्ही हेल्थाच्यो एडवर्टायजमेंट मारतात की टीबीचेर सगळे करा म्हणून एलिमिनेट करा म्हणून, मलेरिया एलिमिनेट करा म्हणून, आणि दुसऱ्या सायडीक तुम्ही तंबाखूच्यो एड घालतात म्हणजे सरोगेट एडवर्टायजमेंट्स, विच इज एब्सोल्युटली नॉट. अँड ऑल अराउंड दीस बेती जर पळयत जाल्यार सगळ्यो पान मसाला गुटखाच्यो सगळ्यो एडवर्टायजमेंट्स चलतात. सो आय थिंक गव्हर्नमेंट एटलीस्ट शूड टेल दॅट सच टायप ऑफ ब्लेटंट एडवर्टायजमेंट शूड नॉट बी अलाउड for tobacco and its products, because they are harmful to the body, and फाल्यां हातून maximum uptake is in the younger generations. Your advertisement influence कोणाक जाता? Younger generation. So it is important that government should hit to it. I am about to write to the Prime Minister's office and the Health Minister also on this regards. And some heroes who are continuously doing all this, they should be blacklisted, and they should tell us exactly what is the meaning of this indirect, or what is the meaning of this surrogate. Exact meaning is Sanglara, we can move to the court on this issue also. But when there is no definition properly, what is surrogate advertisement, what is indirect advertisement, then it becomes a problem. So I am writing to the Prime Minister's office now, maybe tomorrow or day after tomorrow I will write that. I am already in the framing of that letter. And this CC to the Health Ministry, of the Central Health Ministry, which I feel that they will take some good action. And now with Amitabh Bachchan's action, will send a very powerful message to all the other actors also, that when such a top level actors withdraw from such a surrogate advertisement, the others should also follow the suit.
आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तोपर्यंत तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.